तिकडनं राग आहोंनी संपवला तिकडनं आपण कंटिन्यू करू. त्याच्यापासून आपण आजच्या शोमध्ये आपला फर्स्ट चॅप्टर जो आपण चालू केलाय, तो संपवू आणि प्रयत्न करू, की सेकंड चॅप्टर आहे तो पण आपण संपवू. सेकंड चॅप्टरमध्ये जो निबुआ आहे तो निखामा आहे. निखामा आहे. निखामा म्हणजे आपल्याला सांत्वन देण्यासारखा तो हे आहे, चॅप्टर आहे. त्या चॅप्टरमध्ये नबी आपल्याला सांगतील मशियाह बिन दावीदच्या दिवसामध्ये. म्हणजे लगेच तुम्ही बघा चॅप्टर मध्ये हा बुक जो आहे वन ऑफ द लॉंगेस्ट बुक्स तनाख मधला, and वन ऑफ द लॉंगेस्ट बुक्स, वन ऑफ द डिफिकल्ट बुक्स. कारण की प्रॉफेसी जी आहे ती एंडच्या डेज मधली प्रॉफेसी आहे त्या पुस्तकामध्ये. आणि ममाश म्हणजे चालू केला डिस्ट्रक्शनच्या बद्दल आणि डायरेक्ट सेकंड चॅप्टर मध्ये आपण चालू करू नेखामा. बेजा तशी मशीन आपल्याला ताकद देऊ दे की आपण पसुकीम बघू. आपण मागच्या वेळेला पसुकीम बघितले होते थोडेफार. थोडंसं रिवाइज फक्त मागे जाऊ कंटिन्युएशन साठी, रेसेफ साठी. आणि आपण इकडे चालू करू सुखीम मध्ये काफ आलेफ पासनं. जिकडं कोणाला प्रश्न आहे तिकडे थांबवा, कारण की पसुकीम पण जे आहे ते ममाश तुम्ही बघाल सेकंड चॅप्टर मध्ये पण टाकता खूप उड्या मारतात इन टर्म्स ऑफ कुफोत, इन टर्म्स ऑफ ड्युरेशन मध्ये. जिकडे प्रश्न आहे तिकडे थांबवा आणि प्रश्न विचारा. तर त्याचं असं म्हणून चालू करू. ते मागच्याला आपण पसुकीम बघितला होता, पसुक बघितला होता कफाले. आपण थोडंसं कंटिन्यू करू. त्याच्यासाठी इकडे लिहिलं एका आयता ले झोना किरिया नेमाना मेलेती मिशपात चेदेक यालीन बा वाता मेराचखीम. मागच्या वेळेला आपण इकडे डिस्कस केला की ही सिटी येरुशलामची जी सिटी आहे, तिच्यामध्ये सिटी होती ती खाखामीम लोकांची जी सिटी होती, हुशार लोकांची जी सिटी होती, जिकडे वर्ल्ड मध्ये लोक यायचे तिकडे शिकायला मिशपात, जजमेंट कसं घेतात ते शिकायला यायचे. एक आयता झोना म्हणजे जिकडे कोणाला पण इन्व्हिटेशन आहे, कोणाला लिमिटेशन नाही, त्याच्यासारखी होती. पसूक मध्ये बेमेत इकडे ग्रा आणि फौशीम इकडे आणतात की झोना जी आहे इकडं ती नाही हलाखामधली झोना. हलाखामधली झोना जी आहे हलाखामध्ये म्हणजे झोना असता हिब्रू लँग्वेज मध्ये, किंवा हिब्रू लँग्वेज मॉडर्न कलोकियल लँग्वेज मध्ये जी बोलतात, झोनाचा अर्थ आहे की ती धंदेवाली बाई, धंदा जी करते ती लो स्टॅटसची बाई आहे, तिच्याबद्दल तिचं कॅरेक्टर लूज आहे त्या बाईच्या बद्दल डिस्कशन झालं. हलाखामध्ये हा वर्ड स्पेसिफिकली यूज केला जाते मोस्ट ऑफ द टाइम्स ज्या बाईंचा संबंध होता नॉन ज्युइश माणसाबरोबर, तिच्याबद्दल नॉन ज्युइश जो माणूस पसूल आहे कहालमध्ये नतीन एवेद, त्यांच्यासाठी ही स्पेसिफिक टर्म वापरली होती. बाकीच्या इसूरीमध्ये तिची टर्म वेगवेगळी वापरतात. बात कोहेन शेनेन्सा, बात कोहेन शेनेफा, स्पेसिफिक टर्म्स वापरतात हलाखामध्ये. इकडं ग्रा बोलतात की इकडं ही जी टर्म आहे झोनाची, ही टर्म आहे नवी मधली आणि ती हलाखिकली टर्म पेक्षा नाहीये. पण जशी बोलतात की जशी झोनाची व्हॅल्यू एकदम खालच्या लेवलची आहे, म्हणजे बायकांच्या याच्यामध्ये सगळ्यात वरची लेवल जी होईल ती होईल समजा मलकाची और सिखाची, जी राणीची जी लेवल होईल. आणि सगळ्यात खालची जी लेवल आहे शिफापेक्षा खालतीची, ती खालची लेवल आहे बोलतात झोनाची, तशी तिची लेवल झाली. म्हणजे मलकापासनं ती खालच्यापर्यंत. किरिया नेमाना जिकडं जजमेंट, जो परफेक्ट जजमेंट होता त्याच्यामधला तिकडे जजमेंट मध्ये मिली ती मिशपात आपण आणला बेनिश खायचं एक्सप्लेनेशन आणि बोललो की तो मिशपात जो तो वरती नाही गेला आणि त्याच्यामुळे तो तलीन म्हणजे त्या सिटीमध्येच राहिला. तो मिशपात होता लो शेम शमाय, म्हणजे तो आशेमच्या रूल्स प्रमाणे नव्हता. चेदेक अलिंदा तेच बोललो, चेदेक जो होता तो तिकडच राहिला खालती. आता आम्हाला चखीम. आणि जसा लिहिलाय याच्यामध्ये, जसा लिहिलाय सनेद्रीन मध्ये, की जेव्हा पण खैर बाला होला मिपने इवूत अदीन म्हणजे जेव्हा जेव्हा दयान जो आहे तो दीन, जेव्हा तो जजमेंट सरळ घेण्यापेक्षा तो इवूत करते, म्हणजे त्याला तो फेवर करते कोणाला, काय ना, फॉर मेनी मेनी ऑब्वियस रिझन्स. कुठले आपण बघू पुढच्या पुस्तकामध्ये आणले कुठले रिझन्स आहेत. पण त्याच्या ऑब्वियस रिझन्स साठी तो इवूत करते, म्हणजे सरळ नाही पकडते, थोडा वाकडा करते, थोडा त्याला प्रेशर
त्याला प्रेफरन्स देते, हे करते, ते करते. बोलते इवू तदीन खरे बालावला मेरथखी, म्हणजे त्यांच्यामुळे, त्या दयानी लोकांमुळे सिटी जी आहे ती कम्प्लीट भरलेली आहे मर्डरर्स पासून. काय होऊ शकतात मे बी बोलायला, ही सिटी भरलेली आहे सगळ्या अरब लोकांपासून. मेरथखी होतो दबा. बोलतात कसफेख आया आले सिगीम सबखा महूल बमाईम. इकडं पण हा पुस्तक मला आठवत बघितला होता. याच्यामध्ये नाही बघितला असेल पण आपण एखामध्ये बघितला होता, एखाच्या पुस्तकामध्ये. कसफेखा म्हणजे तुझा जो पैसा आहे, तुझा जो केसेफ आहे, तुझी चांदी जी आहे ती भेसळलेली आहे सिगीम मध्ये. सिगीम त्याच्यामध्ये त्या चांदीच्या पैशामध्ये इकडं आणतात नेखोशेत मिक्स केलाय. दुसरे मेफरशी बोलतात बदिल मिक्स केलाय. बदिल म्हणजे टीन मिक्स केलाय. दुसरे बोलतात की तांब्याच्या कॉइन वरती चांदीचं पाणी मारलेलं आहे, ते पैसे तू वापरलेस. आणि सवेख म्हणजे याईन जी होती, खाय जी याईन तू विकलीस, ती विकली महूल बमाईम. इकडं मी एक पिरुष बघितला, बोलतात महूल बमाईम म्हणजे ग्रा ग्रा आणतात गचवनो लोमार बेतोख हमाईम, म्हणजे पाणी जास्ती आणि याईन कमी, आणि ते तुम्ही विकला, आणि त्यामुळे पैसे जे तुम्हाला मिळाले, म्हणजे तुम्ही समजा आले, म्हणजे मागच्या वेळेस आपण पिरुष बघितला होता की कसफे खाया आले सिगीम. त्याचा पिरुष बघितला की तू जर येशील आणि रडायला लागशील, मला पैसे फसवला, हे केला. बोलतात का, कारण की तुझे सवेख, तुझा जो याईन होती ती भेसळ होती माईम मध्ये. हे लिहितात जरा, माईम मध्ये तू याईन टाकून विकलीस, म्हणजे काय समजते, दुधामध्ये पाणी व पाण्यामध्ये दूध, काय तसं त्यांनी विकला. आणि बोलतात त्यामुळे तुला जे पैसे मिळाले ते पण तुला भेसळलेलेच पैसे मिळाले. उलटा दोन्हीकडे त्याचं चीटिंग चालू होती. ओके, हिने हा रिझन. सगाईक סוררים וחברי גנבים כולם, אוהב שוחד ורודף שלמונים, יתום לא ישפוט וריב אלמנה לא יבוא עליהם. याच्या पण मागच्या वेळेला आपण पिरुष बघितला होता. इकडे आपण बोललो होतो की सराईक म्हणजे जी लोक होती खशुवीम, जी लोक होती इम्पॉर्टंट, जी लोक होती जी लोक इम्पॉर्टंट होती, ते होते सोहरीम. म्हणजे ते होते सोहरीम, मी लक्षण राशी आणतात इकडे, सरीम मीन अदेरेख यशा, म्हणजे सरळ मार्गाच्या पासून लागण्यापासून वाकडा मार्ग प्रत्येक वेळेला सिलेक्ट करायचे. हे इम्पॉर्टंट लोक होते. सरीम तुम्हाला माहिती, सरीम म्हणजे कोण, मिनिस्टर्स. कॅन इम्पॉर्टंट लोक, मिनिस्टर्स जे होते सगळे तुमचे मिनिस्टर्स बोलतात, सगळे एकूण एक कोण चांगला नाही. बोलतात सराईक सोहरीम וחברי כנסתच्या मध्ये इकडे लिहिलंय गिनावीम, खबरे गन्नवीम कुला, आणि सगळे कोण आहेत, मित्र आहेत, सगळ्या चोर लोकांचे सगळे मित्र आहेत. हे जे सगळे इम्पॉर्टंट लोक आहेत ते चोर लोकांचे मित्र आहेत सगळे. आणि बोलतात कुलो ओहेब शोखात. कुलो ओहेब शोखात मागच्या आपण बोललो होतो, बेनिशका एक्सप्लेन करतात कुलो ओहेब शोखात. शोखात म्हणजे बोलतात ज्या कंट्रीज मध्ये करप्शन आहे तिकडं पैसे द्यायची पद्धत आहे. ते कशाला दिले आणि ते घेतात पैसे त्याच्याकडनं. कशाला नाही, गरज नव्हती याची, त्याची गरज नव्हती, पैसे घेतात आणि खिशामध्ये टाकतात. गरज नव्हती आणि खिशामध्ये टाकतात आणि मग जेव. बोलतात इकडं ही कंडिशन आहे की कुला बी मोवा मी शकत, म्हणजे बोलत पण नाही की नको नको नको, याला द्या, एवढे पैसे लागतील याच्यासाठी काम करायसाठी. काय आपल्याला इंडियामध्ये भाऊ कसे या पसूक जो आहे इझी आपल्यासाठी समजायला काय चाललंय तिकडे. ऑलरेडी तिकडं हे पसूक आले होते, तिकडे ऑलरेडी डिस्ट्रक्शनचे दिवस चालू होते. ओएफ शोखाद रोदेफ शल्मोनिम. रोदेफ शल्मोनिम इकडे बोलतात ही नेक्स्ट लेवल आहे. रोदेफ शल्मोनिम म्हणजे तो बघते की छोटे मोठे क्लायंट नको त्याला, म्हणजे एकदा त्याची केस आली, त्याला पाहिजेत मोठे मोठे ट्रेडर्स, मोठे मोठे बिझनेसमॅन जे त्याला हफ्ता देतील, हफ्ता चालू ठेवतील त्याच्याकडं. केस येऊ दे, मग कधी केस आली त्यांना ऑलरेडी माहिती आहे, म्हणजे डिस्कशन निगोशिएशनची काही गरज नाही, महिन्याच्या महिन्याला त्याला पैसे येतात. रोदेफ शल्मोनिम म्हणजे तो शोधते असे क्लायंट, मोठे मोठे क्लायंट. कोण हे इम्पॉर्टंट लोक, मिनिस्टर लोक, मोठे मोठे दयानी, मोठे मोठे जजेस, हे त्यांचा हफ्ता त्यांचा चालू होतो. येतोम लो इशपोत, आणि जो कोण येतोम आहे म्हणजे त्याची जो ऑर्फन आहे त्याचा दिन जो आहे तो ढकलत राहतील. लो इशपोत त्याच्यावरती काय पैसे मिळणार आहेत, काय करणार, डिसिजन आज घेतला काय, नाही तर 4 वर्ष घेतला काय, 10 वर्ष घेतला काय, त्यामुळे त्याचा डिसिजन साईड ठेवतील. आणि जसं बोललो अल्माना, तिचा नवरा वारलाय तर त्याचे पैसे आहेत कुठं अडकलेले, कुठं काय, लो या बोयलो आले तारीख पे तारीख, नाही आज नाही उद्या, परवा, चौदा, आणि जेव लो यावो लो यावो, तर त्यांना कोर्ट दिसणार नाही कधीच. तो
इथपर्यंत मागच्या आपण बघितला होता. पुढे जाऊ आपण. इकडे לכן נאום אדון השם צבקות אוויר ישראל होय एनाखम מצרי एनकेमा मी ओयवाय. तो इकडे आपण बघू हा पसूक. या पसूक मध्ये इकडे ग्राफ पॉइंट आउट करतात की 2 लेवलचे रुलर्स आहेत. जसा जसं आपण योसेफच्या पराशामध्ये बघितलं. योसेफ पराशामध्ये लिहिलाय इम लोख आलेनु इम मशोल तिमशोल बानू. म्हणजे बोलतात 2 प्रकारचे लीडर्स आहेत. एक लीडर आहे तो जो आहे मेल आहे, जो आहे किंग. आणि तो किंग जो आहे तो त्याला आवडते. किंग ज्याला बोलतात तो आहे रुलर. त्याचे सब्जेक्ट त्याला प्रेम करतात, त्याच्यावरती प्रेम करतात, त्याच्यावरती भरोसा ठेवतात. त्याला बोलतात मेलेख. तो म्हणजे जसं काय डेमोक्रेटिक लीडर आहे. आणि मोशेल जो आहे ज्याला बोलतात रुलर, तो आहे डिक्टेटर. आणि तिकडनं ग्रा आणतात, बोलतात म्हणजे हा पासून एक्सप्लेन करण्यासाठी बोलतात की जसं तेलीमध्ये लिहिलंय की हाशेम हा मेलुखा व मोशेल बगोई. हाशेम हा मेलुखा व मोशेल बगोई. आणि बोलतात गलूत मध्ये म्हणजे जेव्हा हे आहे, जेव्हा एक्झाईल आहे त्याच्यामध्ये इकडे लिहिलं आहे गलूत इस्रायल मेकबलीम मलखूत मिरचोना. म्हणजे जोपर्यंत गलूत मध्ये, जोपर्यंत आपण एक्झाईल मध्ये आहोत, तोपर्यंत जेव्हा हाशेम रूल करते आणि त्याच्या सब्जेक्ट्सला जेव्हा ऑपॉर्च्युनिटी देते, तो ऑपॉर्च्युनिटी देते ऍज अ किंग, त्याला प्रेम करायसाठी. आणि जर त्यांनी ऑपॉर्च्युनिटी नाही घेतली, म्हणजे लोकांनी ऑपॉर्च्युनिटी नाही घेतली, तर त्यांना तो टाकल व्याला गोई मोशेल बेखजका शेल्लो बेतोबता. मग नंतर जेव्हा वेळ निघून जाईल, जेव्हा थोडीफार वेळ राहिलेली असेल, सगळ्यांना क्लिअर आहे की काय चाललंय, तेव्हा हाशेम स्टान्स घेईल बाकीच्या लोकांसाठी मोशेल बगोईम, आणि तो त्यांच्यासाठी डिसिजन घेईल. बाकीच्या लोकांसाठी, बाकीचे त्याच्यावर ज्यांनी प्रेम केला गलूत नाही, जेव्हा डिफिकल्ट होता, तेव्हा हाशेम त्यांच्यावरती मेलेक सारखा डिसिजन घेईल. त्याला मेलेक म्हणजे त्याला पाहिजे सगळ्यांना चांगला. मोशेल बगोईम त्याला पाहिजे तसा, म्हणजे तो डिसिजन घेईल. एलेला मिता एलाला जे खेर खेन एक्सेकिला, ते सगळे डिसिजन्स आहेत. डेथ कोणाची सरेफा म्हणजे फायर मध्ये कुठं, ते डिसिजन घेतलेले आहे. जेव्हा ऑप्शन राहणार नाही, जेव्हा चॉईस नाही राहणार लोकांकडे, ज्युईश लोकांकडे, त्यांना ते प्रेम करते. गलूत मध्ये खेन हाशेम देते चान्स, आणि तो रूल करते. जरी माणूस नाही वागते ऍज पर हाशेमच्या रूल्स प्रमाणे, हाशेम त्याला चान्स देते. मोशेल बगोईम हाशेम मेलुखा, हाशेम त्याला चान्स देत राहते. अंटिल वन डे जेव्हा येईल टाइम, तेव्हा बोलते मोशेल बगोईम. ज्यांनी गोईम सारखा राहायचा विचार केला, मोशेल बगोईम. बोलतात इकडे कसा शिकतो आपण, तर इकडे बोलतात आवीर म्हणजे समजा ट्रान्सलेट केला तर मला वाटतं या ट्रान्सलेटचा वर्ड होते नोबेल. अवीर इस्रायल म्हणजे जी लोक नि सिलेक्ट केला हाशेमला हाशेमला मेलेख बनवायचा, हाशेमला किंग बनवायचा. अवीर इस्रायल होय एनाखेम, आणि त्यांच्यापासून मी माझा बदला घेईन. अनाखेम म्हणजे त्यांचं सांत्वन घेईन. मिचारी होय अनाखेम मिचारी वे निकमा म्हणजे रिव्हेंज मी ओयवाय. आणि मे बी हा पसूकचा आपण मी ट्रान्सलेट करून बघू फॉर क्लॅरिटी. इकडे लिहिलं आहे वा तो इकडं ते तो काय अर्थ नाही तो, आपण त्याच्यामध्ये राहू. ट्रान्सलेशन थर्ड ट्रान्सलेशन नाही आहे. तो बोलतात मग बोललोय पसुकीम जे आहेत इशायाहूचे, ते डिफिकल्ट पसुकीम आहेत, प्रॉफिटचे पसुके आहेत. लाखेन नेऊम आशेम. पण इकडं आशेमचं नाव जो लिहिलंय तो आदोन लिहिलंय, आदम आशेम, जेव्हा तो किंग होईल ऑफ ऑल दी आर्मी, सगळ्या आर्मीची. अवीर इस्रायल बोलतात का की तो आहे अवीर इस्रायल नोबेल, जी लोक नोबेल राहिली, जे लोकांनी आशेमला किंग केलं. होय एनाखेम इकडं राशी लिहितात होय לשון הזמנה והכרזה. אז אוויר ישראל, סליחה, होय לשון הזמנה והכרזה म्हणजे आशेम तिकडे प्रोक्लेम करल त्या स्टेजवरती, ही लोक माझ्या साईडला होती. ודומה לו होय ונוסה מארץ צפון זכריה, וידעו הכל כי אנחם מצרי והכיסוני ממעשיהם. बोलतात इथपर्यंत ती ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे, तिथपर्यंत हो एनाखेम त्यांच्यावरती मी सांत्वन देईन. ज्यांना गलूत मध्ये चान्स दिला आणि चान्स मध्ये त्यांनी मला किंग ठेवला, हो एनाखेम त्यांच्यावरती मी दया दाखवेन, त्यांना सांत्वन देईन. आणि बोलतात मी चराई एनाखेमा, मी त्यांच्यावर बदला घेईन. मी ओयवाय, कारण की त्यांनी माझ्या बरोबर
माझी दुश्मनी घेतली. आणि राशी काय बोलतात, दुश्मनी घेतली म्हणजे त्यांनी मला त्यांच्या ऍक्शन्सनी राग आणले. त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या माझ्या ऍक्शन्स माझ्या माझ्या बुकच्या माहिती माझ्या बुकच्या प्रमाणे नव्हत्या. आणि तेव्हा त्यांनी मला कास आणला. कास म्हणजे मला राग आणला आणि त्यांच्यावर मी बदला घेईन. पसूक मध्ये लिहिलंय मी ओयवाय म्हणजे ते माझे एनिमीज आहेत. खूप वर्षापूर्वी 15-17 वर्षापूर्वी एक राव पोवात माहिती असेल, त्यांच्या भावाबरोबर मी शिकायचो आमच्या शिवामध्ये कबलांमध्ये मेलाखीम. तिकडं पसूक मध्ये त्यांनी सांगितलं की त्यांनी तिकडे आणला की इत्सियात मिtzrayim मध्ये म्हणजे जेव्हा मिtzrayim मधनं जेव्हा आपण निघालो, जेव्हा आपण इजिप्त मधनं निघालो, तेव्हा तिकडे खमुशी मालू बेने इस्रायल म्हणजे 1/5 फक्त निघाले. जे सगळे ज्युइश लोक होते त्यांच्यामधले फक्त 1/5 निघाले म्हणजे 20% निघाले. मी घाबरवायसाठी नाही बोलतोय, पण बेमेत पसुकी मधनं तुम्ही फॉसिम मध्ये बघा, हे बेमेत असं येते. बोलतात एंड ऑफ द डेज मध्ये जेव्हा एवढा सारा किऑस असणार आहे वर्ल्ड मध्ये आणि सगळीकडे प्रॉब्लेम, सगळीकडे हे सगळीकडे ते, बोलतात की आपण फॉर्च्युनेट असू जर आपण त्या 2% मध्ये असू ज्यांना हाशिम बाहेर काढलं. 2% जे माणसावरती किती रिस्पॉन्सिबिलिटी वाटायला पाहिजे त्याला, की तो किती हे आहे, किती मेखुयाब आहे, म्हणजे किती तो ऑब्लिगेटेड आहे या आता मिचवत ठेवायला. नंतर त्याला चान्स नाही मिळणार. आपण आजच्या पुढच्या पसूक जे आहे ते चांगल्या गोष्टी होतं. काय पहिला चॅप्टर जो बोलतो डिफिकल्ट चॅप्टर आहे. स्ट्रॉंग होगा होता स्ट्रॉंग प्रूव्ह देतात हशेम आणि खूप डिफिकल्ट गोष्टी बोलतात नवी. पण सेकंड चॅप्टर मध्ये लगेच टोन चेंज होईल आणि सगळा चांगल्या दिवसांचा बद्दल सांगेल. पण चांगला दिवस जे आहे त्या हास्यनला ज्यांनी सिलेक्ट केला जेव्हा चान्स होता तेव्हा, नंतर जे चांगले दिवस येतील ज्यांनी हाशिमला सिलेक्ट केला. 2% बद्दल बोलणं चाललंय आणि बोलतात आपण खूप हे असलं पाहिजे, आपण खूप नमाज केली पाहिजे, खूप आपले नॉलेज आहे तो वाढत राहायला पाहिजे की आपण त्या 2% मध्ये 2%. तो कंटिन्यू करू. पसूक मध्ये लिहिलाय अशिवा यादी עלייך ואצרוף כבור וסיגייך ואסירה כל בדילייך. तो हा पसूक पण आहे. मी ट्रान्सलेट नाही करणार आहे. काय इकडे ट्रान्सलेट म्हणजे याच्यामध्ये ऑब्विसली पसूक जस्ट फॉर फन बघू काय तिकडे लिहिलंय. कॅन स्मेल्ट आउट तो बेसेद तो आपण अशिवा यदी आलाईक म्हणजे मी माझा हात तुझ्या समोर तुझ्याकडे देणार आहे. והצרוף כבור. הצרוף כבור म्हणजे बोलतात राशी इकडे आणतात בור लशोन बोरीत आपण कियश मेरा शब्दात मध्ये बोलतो נכון. लिबी केवोरीत काय इकडे लिहितात राशी सबोन बलाज साबण साबणाने क्लीन करेल. बोलतात मी माझा हात तुझ्याकडे देणार आहे. एचरोफ म्हणजे तुला नक्की करीन तुला मी त्याच्यापासून. केबो म्हणजे साबणाने तुला क्लीन करीन. सिगाईक म्हणजे साबणाने जे सिगी माहित जे 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 फॉल्ट्स आहेत, जे ब्लेमिशेस आहेत ते मी क्लीन करीन. והסירה הכל बिदिलाईक म्हणजे बिदिल म्हणजे टीन जो याच्यामध्ये मेल्ट करून टाकला होता सिल्वर मध्ये, तो मी बाहेर काढेन. इकडं ग्रा लिहितात 3 प्रकारची इकडे गोष्टी लिहिलेल्या आहेत. बोलतात अशिवा यादी आलाय बोलतात चदिकीम साठी लिहिलाय. चदिकीम जे लोक चदिकीम आले होते डेज मध्ये जेव्हा एक्झाईल होता, बेतामिकदाश होता, क्लॅरिटी नव्हती. मला माहिती क्लॅरिटी नव्हती म्हणजे आपले दिवस आहे तो पहिलेच दिवस. आपल्या दिवसामध्ये क्लिअर आहे. ज्याला बघायचं आहे त्याला दिसते क्लिअर कॅन कोण कसा मूव्ह होते, पीसेस कसे कुठले नेशन्स पडतात काय होते ते क्लिअर आहे डोळ्यांना कॅन. आणि आपण बघू बेजा असे म्हणजे नावं पण लिहिलेली आहेत एक 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 आपण बघू. लिहितात इकडे यशिवा यदी आला एक ग्राथ फिरू शकेन. पाहू कशी जखीन काय ना ग्रा शिकायला आपल्याला मिळते. खूप मोठा रिवॉर्ड आहे जसं काय आपल्याला फक्त शिकायला मिळते ते. बोलतात अशिवा यादी आला एक बोलतात सदिकीम. जे सदिकीम होते त्यांना मी हाताने बाहेर काढेन. त्यांना डायरेक्ट इझी त्यांना मी वाचवेन. एचरोफ कबोर सिगाईक म्हणजे जी लोक बेनोनी आहेत, जसं लिहिलंय रोशनामध्ये युद्ध आले जसं लिहिलं आहे रोशनामध्ये की 3 प्रकारची लोक आहेत ज्युइश लोकांमध्ये. एक आहेत चदिकीम, दुसरे आहेत काय सगळ्यांना सुग्यात माहिती आहेत रोशना, सात यमीम, योम किपुरीम फुले. बोलतात पहिला अशिवा यादी चदिकीम.
एचारोफ केबोर सिगाई बेनोनी, त्यांच्यामध्ये ब्लेमिशेस आहेत, त्यांना मी साबणाने क्लीन करीन, तेवढा त्यांना त्रास होईल की त्यांना साबणाने घासून घासून त्यांना क्लिअर करायला लागेल. आणि दुसरी जी लास्ट पार्ट आहे त्याच्यामध्ये लिहिलं असिरा कोल दिलाय, ज्याला कोणाला यायचं माझ्याकडे, त्याचे अफिलू त्याच्यामध्ये म्हणजे सिल्वर आणि टीन जर एकत्र मी मेल्ट करून त्यांना एकत्र जरी ठेवला, ऑब्व्हियसली मला सेपरेट करून मला त्याच्यावरती प्रोसेसिंग करून त्यांना सेपरेट करायला लागणार आहे, पण तिकडे पण मी करायला तयार आहे. असिरा कोल दिलाय कारण तुझ्यापासून सगळे ब्लेमिशेस आहेत ते मी बाहेर काढणार आहे. बोलतात והשיב השופטה היכה בראשונה ויועצי כבתחילה ואחרי כן יקרא לך עיר צדק קריה נאמנה, म्हणजे बिद्युक जो उलटा होता है, एक आयता लेझोना आता ती होणार आहे किर्या नेमाना, म्हणजे सगळे लोक येतील येरुशालाईमध्ये शिकायला कसा काय पाहिजे असे मला बघू पुढच्या चॅप्टरमध्ये पसुकीम क्लिअर पसुकीम. पण इकडे आशिवा शोफ्ता आई केबा रिशोना बोलतात शोफ्तीमा रिशोनीम. कोण होते शोफ्तीमा रिशोनीम? तर बोलतात मोशे व आरोन ויועצי כבתחילה דוד ושלמה. त्यांना दोघांना आणि ग्रा बोलतात शोफ्तीम जे होते ते होते दावीद आणि श्लोमो, आणि योआचाईक जे होते, योआचाईक म्हणजे कन्सल्टंट जे हाशेमकडे नमाज करायचे वगैरे, ते होते अहरोन व मोशे. मोशे आणि अहरोन त्यांना मी परत आणेन. काय क्लिअरली दिसते कुठल्या कुफाबद्दल कुठल्या पार्ट बद्दल बोलणं चालू आहे. केन आणि राशी इकडे लिहितात पशूत शातमध्ये केन अशिवा शोफ्ता इके बराशोना शोफ्तीम क्षרים बगाच मध्ये नाही, बית משפט मधली नाही, אלא בית דין मध्ये शोफ्तीम क्षרים ते चांगले शोफ्तीम. आणि शोफ्तीम म्हणजे जे जज घेणार, आपण वरती बोललो की सगळे जे इम्पॉर्टंट लोक होते ते खबरे गनाबीम होते. बोलतात तुम्ही फक्त माझ्याकडे या, अशिवा यादी जेव्हा मी तुम्हाला हात स्ट्रेच आउट करते तुम्ही माझ्याकडे या, परत तुम्ही आले की मी बघा मी काय करीन, तुमचे जे जजेस आहेत त्यांना पण मी परत आणेन, आम्हीच लागेन. कारण की आता खूप सारे लोक जे आहेत ते, आणि केन किती वेळा मी सांगितलं मग तुम्हाला किती एक्झाम्पल काय काय बघायला लागतं तिकडे बेद्दीन मध्ये जो आहे, अफिलू मी बोलतोय बेद्दीन खगैदी केन जिकडं रिलिजियस लोक येतात तिकडं पण लोकांना काय काय ऐकायला लागतं, काय काय बघायला लागतं, की खूप सारे चद्दीकीम लोक जे आहेत ते बोलतात मला बेद्दीन मध्ये मला पदवी नको, मला दयान नको, मला काय नको, मला माझा बसू दे, शिकू दे वेजेव, मला लोकांचे शिव्या माळ्या बघायला लागते, काय 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 मला लांब ठेव. बोलतात तो बोलतात आशेम बोलतात ही जी कंडिशन आहे ती परत आणेन तुमच्यासाठी, तुमच्या म्हणजे ऑब्व्हियसली हे जे ऍक्शन्स आहेत आपण ऑलरेडी बघितलंय काय मसकत बखोत मध्ये तिकडे लिहिलं आहे, जसा जनरेशन आहे त्याप्रमाणे हाशेम त्यांच्यासाठी त्यांचा शोफेत आणल, त्यांचा जो जज आहे तो त्यांच्या जनरेशन सारखा असेल. म्हणजे जेव्हा जसे जसे जनरेशन खालती उतरत गेल्या त्यांचे तसे 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 जजेस जे आहेत ते पण खालती उतरत गेले. आपण बघितले राव बाबा योसेफ आपण बघितला, ऐकला आपण बेनिश काय बद्दल, आपण बघतोय राव दावीद योसेफ जसा आपली नेशन. आणि हे जे जजेस कशारी माहित ते चांगलेवाले जजेस होते. बाकीचे जजेस जे आहेत ते जे बसतात आणि काय 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 खोकीम काढतात, अलाव करतात मॅरेजेस, सेम सेक्स मॅरेज हे ते अलाव करतात, शबाचा ट्रॅव्हल अलाव करतात, त्यांच्याबद्दल बोलतात त्यांना मी काढून ज्यांना कोणाला लो आले सेम ज्याला कोणाला जायला लागते त्यांच्या बेद्दीनमध्ये त्याला माहिती आहे काय तिकडे चालतंय, काय तिकडे करतात. अगेन्स्ट तोरा म्हणजे तोराच्या याला व्हॅल्यू नाही, पहिले तुम्ही तिकडनं ते दिन घेऊन या, मग नंतर आपण इकडे दिन तुमचा जो दिन आहे तो बेद्दीन मध्ये आपण ठेवू. ही कंडिशन आणले या लोकांनी, इम्पॉर्टंट सरीम सोरेरीम त्यांनी कंडिशन आणले. बोलतात अशी बात शोफता के बा पहिले सारखे जशी पॉवर होती सनेद्रीनला की ते डिसिजन घेऊ शकतील तोराच्या प्रमाणे. तर मागच्या आठवड्यामध्ये भाऊ हशेम जखीनो मकोत येरुशालमी संपवायला येरुशालमीचा मसेकेचा सिवून केला, तिकडे पण आणलाय की बेद्दीन जेव्हा होते तेव्हा बोलतात रबी अकिवा की जर माझ्याकडे जर ऑपॉर्च्युनिटी असती, म्हणजे समजा ते असताना सुद्धा बेद्दीन असता तर त्यांनी त्यांच्यामध्ये कधीच त्यांच्याकडे झालं नसता की त्यांच्या तिकडं कोणाला खुनाची कोणाला शिक्षा द्यायला लागली असती. मसरत मकोत मध्ये आपण बघतो की तोराचा जो रिलेशन बघते तोरा मर्डर तो खूप स्ट्रिक्ट नजरेने बघते. आणि राबिया किंवा बोलतात की
आपण दिनी मांडले असे आपण तोराच्या अभ्यासाने एवढे नवीन नवीन जजमेंट आणले असते की तिकडे खुनी नसते, खुनी नाही झाले असते. लोकांनी खून बिन केल्याचं माहितीच नसतं लोकांना की ज्युईश माणूस खून करते बोलते नाही माहिती असता. आणि तुम्हाला माहिती आहे सिटीज रामले लूत फुलॉन पार्किंग स्पॉट साठी लोकांनी इकडे खून केलेली आहेत ज्युईश लोकांनी. तर ציון במשפט תפדה ושביה בצדקה. ציון במשפט תפדה, ליטת ציון, जी जागा जी आहे ती आहे जागा बेत המקדשי. ציון במשפט תפדה म्हणजे जेव्हा मिशपात केलं जाईल, जेव्हा चांगले दिनीम घेतली जाईल, तेव्हा बेत המקדש परत येईल. आणि आणि शविया बेचदका म्हणजे जो गलूत जो आहे, तो जो एक्झाईल आहे, जो संपणार आहे, तो संपल चदकानी. बेफदू बेचदका ग्रा इकडे लिहितात, बोलतात बोलतात इकडे ציון במשפט תפדה כי כבר לקחה מיד השם כפליים בכל חטאותיכם. त्यामुळे बोलतात सगळे जे पाप केली त्यांचा परत भरपेड करायसाठी मिशपात लागणार आहे. शिव्या रचोनो लोमार हा शवीम लेचिओन म्हणजे जी लोक परत येणार आहेत, मी ना गलूत जी लोक एक्झाईल मध्ये परत येणार आहेत, हेम शवे पेशा इवदू बेचदाका म्हणजे जेवढा इकडे माणूस चदाका जास्ती करते तो मदत करते बाकीच्या लोकांना पण रिटर्न व्हायच्यासाठी आम्ही मध्ये शेलू खखामीम व नेविईम नफशे होतीम बखुले बोलतात. आणि त्याच्यामधनं परत खखामीम आणि नेवीम जे आहेत ते पण तिकडनं परत येतील इस्रायल मध्ये, तिकडनं परत येईल. शुभ याच्यामध्ये पण बघू आपण पुढच्या पुस्तकांमध्ये पण अजून लिहिलं. बोलतात बेशेवर पोशईम व खताईम याखदाव ओझवे हशेम यखालू. इकडं पण शेवर पोशीम बोलतात. शेवर पोशीम जो आहे म्हणजे तोखका म्हणजे जेव्हा माणूस घेते बेमेत तो त्याला माहिती आहे तो शिवरला आला इकडे इशायाऊच्या, त्याला इकडं डिफिकल्ट गोष्टी त्याला ऐकायला मिळणार नाहीत, नाही त्याला छान त्याला बसून रेस्टलेस त्याला करणार आहे तिकडे पसुकीम. त्याला दिसते की काय कंडिशन चालू आहे आणि तो बघते अरे माझ्या लाईफच्या बद्दल इकडे डिस्कस चालू आहे, नाही कम्फर्टेबल आहे, तरी पण तो बसते, तो ते तोखा त्याला बोलते, तो प्रूफ घेते. शेवर पोशीम म्हणजे तिकडनं पहिला पार्ट होतं की तो मुखा नाही, तो रेडी आहे या गोष्टी ऐकायला. शेवर पोशीम व खताईम याखदा म्हणजे ज्यांनी कोणी ऐकला, ज्यांनी कोणी येऊन बसला, ज्यांनी कोणी ऐकला तो खाकोल घेतले याखदा म्हणजे त्यांची पाप आणि त्यांचे खताईम. पोशेया म्हणजे ज्यांनी पाप केला मुद्दामून, त्याला माहिती होता, त्यांनी त्याच्या येचेर आरामध्ये त्यांनी त्याला दिला आणि त्यांनी त्याला हे केला. खताईम म्हणजे त्याला माहिती नव्हती की हा पाप आहे, त्याला माहिती नव्हता कुठली गोष्ट पाप आहे, त्याला माहिती नव्हतं ही गोष्ट पाप आहे आणि त्यांनी ती गोष्ट करत राहिला आणि एका गोष्टी जेव्हा त्यांनी अभ्यास करायला चालू केला तेव्हा माहिती हा पाप आहे. बोलतात याखदा ह्या दोन्ही गोष्टी एकत्र. बेओजवे हशेम ज्या लोकांनी हशेमला नाही पकडला, म्हणजे त्यांना माहिती आहे इकडे त्यांना स्टोरीज नाही मिळणार आहे, तिकडे त्यांना नाही मिळणार आहे, त्यांना इकडे ऐकून बसायला अनकम्फर्टेबल व्हायला लागणार आहे तासभर. ऑपॉर्च्युनिटी त्याला तो माणूस अमिती असला पाहिजे, एमेत असला पाहिजे ऐकायला. त्याला कोण बोलते बघ तू असा हे करतोस ते करतोस ते करतोस, तो एक्सेप्ट करते. त्यांनी एक्सेप्ट केला तिकडे तुझी फर्स्ट स्टेप चालू झाली आणि बोलतो हा पशु मध्ये दिलाय शेवर पोशीम, तो तिकडे तुटते त्याची पाप तुटतात त्याच्यामध्ये. आणि ओजवे हशेम आणि ज्यांनी लोकांनी हशेम सोडून दिला यखालू ते संपेल, ते संपून जाईल. म्हणजे त्याची पाप जी आहेत ती संपतील टुगेदर विथ ज्या लोकांनी हशेमला सोडलं त्यांनी. इकडे पण शुभ ओजवे हशेमचा अर्थ पण इकडे लिहितात ग्रा ओजवे हशेम लो सिन काय आला म्हणजे त्याला वाटते तो दती आहे पण तो आला कसा नाही पाळत, तो पाळते त्याला पाहिजे तसं डोक्यात टोपी ठेवते आणि त्याला वाटते की तो मस्तिक चदिक आहे. बोलतात नाही, ओजवे हशेम जो आहे तो आहे की जो माणूस हलाखा नाही शिकते, जो माणूस हलाखा नाही शिकते त्याला बोलतो तिकडे ग्रा ओजवे हशेम. शुभ मी परत एक क्लॅरिफिकेशन करतो, मी कोणाबद्दल नाही, आपल्या म्हणजे खास कशाला मी कोणाबद्दल नाही बोलतोय, फक्त मी जनरल बोलतोय. इकडं फर्शिम काय लिहितात ते बेजेव, त्यामुळे कोणाचं वाटून घेऊ की मी तुमच्याबद्दल बोलतोय खास कशाला, फक्त बोलतोय इकडे काय लिहितात ग्रा ग्रा מפרשים או גמרא. טוב, बोलतात שבר פושעים וחטאים יחדיו עוזבי השם יחלו כי יבושו מאלים אשר חמדתם ותחפרו מהגנות אשר בחרתם. טוב, इकडे लिहितात की येवोशू म्हणजे
ड्राय होते. मी एलिम बोलतात, मी लाशोन एला, लाशोन इलान, म्हणजे जो झाड सुकते, तशा झाडाच्या सुकल्यासारखे जे तुम्ही सिलेक्ट केला असे खमादते लावोद तख्त्या, म्हणजे इकडे त्या पिपळच्या झाडाच्या बद्दल इकडे डिस्कशन आपण बघितलं, त्याला बोलतो अशेरा मसेखेत अबोधा जरामध्ये. तिकडे तिकडे लिहिलं तिकडे जो तुम्ही सिलेक्ट केला, ऑब्विसली कॅन अबोधा जरा जो आहे तो नाही अबोधा जरा आहे की बेमे तसा ना, तू काय पण सिलेक्ट करू शकतो, दुसरा कुठला पण अबोधा जरा करू शकते सिलेक्ट. फॉर एक्झाम्पल तो त्याच्या कामाचा अबोधा जरा करू शकते, की तो त्याला देते सगळ्यात जास्त इम्पॉर्टन्स, तो अबोधा जरा करू शकते मेदिनात इस्रायलच्या बद्दल, तो अगोदर जरा करू शकते कुठल्या मिनिस्टर बद्दल, काय ज्याला तो इम्पॉर्टन्स देते मोर दॅन तोरा, मोर दॅन अलखा. जे शुभ अजून एक गोष्ट आपण बोलू आपण. दुसरी जी गोष्ट आहे ती गोष्ट आहे इस्रायलमध्ये रिलिजियस लोकांच्या मध्ये असे कुठले कुठले लोक आहेत जे बघतात की कुठला राबा आहे मोठा, त्याच्यापासून मला अगोदर जरा करतात. म्हणजे गमारमध्ये लिहिलाय आणि मध्ये लिहिलाय मोआ अबेखा, म्हणजे तुला तुझ्या राफची जी भीती, राफचा जो तुला रिस्पेक्ट असला पाहिजे. तर हलाखोत आहेत आणि डिफिकल्ट हलाखोत आहेत. शुल्खान मध्ये सिंपल हलाखोत, तू त्याचा शब्द कापत नाही, तुझ्या जागेवर बसत नाही, हे करत नाही, ते करत, रिस्पेक्ट आणि मोरा. तिकडनं लोक जी नाही प्रॉपरली शिकत तिकडनं काय करतात बोलतात, आणि मला राफ शिमशोन नाही आहे तिकडे, पण राफ शिमशोनी मला सांगितलं होतं, इंडियामध्ये पण झालीत अशी लोक बोलतात, हा आम्ही आमचा राफ जे बोलत ते करू, आम्ही प्रश्न नाही विचार. तिकडच त्याच जागेवरती मसगत सनदीमध्ये गमारा बोलते की तुम्ही तुमच्या राफचा शब्द ऐका, जो पण तुम्हाला दिसते की तुमच्या राफला तुमच्यापेक्षा जास्त माहिती आहे, तुमचा राफ तुम्हाला मदत करते तो राफ चांगला शिकायचा, तुम्ही वाचता एक पशु आणि तुम्हाला समजते एक असा, आणि राग येते आणि तुम्हाला समजवते नाही तू शिकला नाही तसा तसा नाही शिकत तो पसुक, तसं शिकत असा ओ आला खा ओ अजून दुसरी कुठली गोष्ट ओ पिगोश जो हो कुठली पण गोष्ट जो पण दिसते तुला राग पासून तुला तुला मिळू शकते, तो राग तुला समजते, तो तुझ्यापेक्षा जास्त शिकलेला आहे, तुला त्याच्यापासून तुला इराद क्षमाई मिळते, त्याला आवाज क्षमाई मिळते बेसेद. पण जर तुला दिसते की तुझा राग एक हालाखा तोडते कुठला आणि त्याच्याबद्दल तो काय नाही करत आणि त्याला बोलतात तरी पण तो काय नाही करत, तो चालते, बोलतात त्याची जागा जी आहे तुझ्या समोर असू दे, मिर्दात खामव, त्याला सोडून टाक, त्याच्याबरोबर तू डिस्कशन नको ठेवता. बोलतात अपिलू ओध, म्हणजे युथच्या वरचा जो छोटासा जो डॉट आहे तो आपण रब नाही करणार, पण ह्या माणसात सगळा तोरा जो त्यांनी शिकवला होता आपल्याला तो आपण ठेवू एका जागेवरती आणि त्याला बोलू तोदा गबा आतकान वेजेव. त्याच्यापासून आपण आपल्याला कॉन्टॅक्ट कमी करायला सांगितले लोक विद्युक, आणि कॅन वेळ नाही म्हणजे कम्प्लीट शूर डेडिकेट करायला लागेल. लोक आंधळ्यासारखे फॉलो करतात आणि कॅन रेबीला त्यांच्या मशियाक करतात, रेबीला त्यांच्या किंग करतात, म्हणजे हशेम करतात, त्याच्या हशेमच्या नावामध्ये त्याचं नाव शिविती हशेम नेगदी तमी, त्या हशेम त्याच्या रेबीचं पण नाव टाकतात आबोदा जगा. तो बोलतात त्यांच्यावरती मी भरोसा ठेवला, तखपेगू मी गणोत अशर बखावते, जे तुम्ही सिलेक्ट केला यगोशू ते ना मी ट्राय करून टाकेन, कितीयू कितीयू काएले नोव्हेलेत काय नाही, मी ही गोष्ट बोलते की खूप साऱ्या गोष्टी येत आहेत, त्यामुळे काय जपून त्याचा जे आम्ही ती माहिती होती की ते युजली पैशाबद्दल बोलणार नाही, पैसे मागणार नाही डायरेक्ट तुमच्याकडे, ते हाशिमकडे नमाज करा बोलतील तुम्हाला वगैरे वगैरे वगैरे, सिंपल ते हे आहे, तुम्हाला नाही बोलत ती कुंतली कर आणि जाऊ मस्पिक लिखा जाऊ. बोलतात की तियू काएले नोव्हेलेत आले उकेगना अशर माईम एनला, आणि तुमची पण कंडिशन होईल जसा लिहिलाय पसूक मध्ये, आपण याच्यामध्ये वाचतो हल्लेल मध्ये पण वाचतो केमोएम यू हे, म्हणजे जो कोण त्यांच्यावरती भरोसा ठेवल तसंच तुमची पण गत होईल, अगोदर जरावरती तो भरोसा ठेवते तुमची गत पण अगोदर सारखं जरासारखी होईल, जसा ते सुकतील तसंच तुम्ही पण सुकाल. की ती यू काएले, म्हणजे जसा वरती नोवेल आहेत म्हणजे ती झडते तसे आलेया का गनो, म्हणजे तुमची कंडिशन जी आहे ती मी होतील त्या पानासारखी, सुकलेल्या पानासारखी त्या झाडाच्या, जसा कुठला गान आहे, जसा कुठला गार्डन आहे ज्याच्यामध्ये अशा माईम एनला तिकडे पाणी नाही टाकताय, म्हणजे त्याला पाणी नाही टाकला, तशीच तुमची पण कंडिशन होईल त्या गान सारखी, त्या गार्डन सारखी. हया खसवून ला नेवायत, हया खसवून ला नेवायत
ופועלו לניצוץ, ובערו שניהם יחדיו ואין מבכה. काय अर्थ आहे? बोलतात वया हा खोसेन म्हणजे जी गोष्ट स्ट्रॉंग होती, ज्या गोष्टींनी भरोसा ठेवला ती गोष्ट होईल की नियोगत. नियोगत म्हणजे सॉ डस्ट ज्याला बोलतात, जी पटकन जळतं, तशी होईल. पोआलो म्हणजे ज्यांनी कोणी त्याच्यावरती भरोसा ठेवला आणि त्याचा त्याने अबोधा झरा केला, त्याच्यात तो होईल ठिणगी. उब्यागुशनेम यखदाव, हा त्याला जळते आणि तो त्याला जळते. म्हणजे न्यूअरेज जी आहे, ती सॉ डस्ट जी आहे, ती त्याला ठिणगीला ताकद देते आणि ठिणगी जी आहे ती अजून अजून जाते. दोघं एकमेकांना जाळून टाकतील आणि वेन बखे म्हणजे त्यांच्यावरती रडण्यासाठी पण कोण नसणार आहे. दोघांच्या रडण्यासाठी दोघं जण संपून जातील. इकडं रदाक आणतात ब्युटिफुल एक्झाम्पल. रदाक बोलतात इकडे की नेबुझारदान जो होता नेबुझारदान जो होता त्यांनी जेव्हा येरुशालेममध्ये आग लावली, तेव्हा येरुशालेममध्ये बेतमिद्रास पण होते आणि तिकडे होते सिलीम. सिलीम म्हणजे मूर्त्या पण होत्या, मूर्ती पूजा पण करणारी लोक होती, त्याच्या मूर्त्या पण होत्या. आणि आणि तिकडं त्या मूर्त्यांना त्यांनी स्ट्रॉंग 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 केलं होतं. बोलतात ना स्टँडर्डाइज कॉन्क्रीट बॉम्ब, ब्लास्ट प्रूफ डोअर, हे ते त्यांनी आणून तिकडे त्यांना त्या सिलीमला स्ट्रॉंग केला होता. आणि बोलतात की नेओगेत यू. आणि तिकडे दिलं आहे, रदा काढतात की नेबुखादनेच्छार שרף את כל ביתי ירושלים באש ובהם היו פסילים וצלמים ואמרו פועלי אבן לניצוץ כי העושה אותו צלם गौरम लो आबा. त्यांनी त्याच्यावरती आणला, ज्यांनी त्या मातीची मूर्ती केली, तिकडनंच तो ऑलरेडी त्यांनी त्याला जळायला भाग पाडला. म्हणजे समजा तो माती झाली असती तर त्या मातीला कोणी आत पण नाही लावलं, जाळ नसतं. पण त्यांनी तो अर्थ आहे काय, म्हणजे एकमेकांना ताकद देतील आणि दोघं मिळून जळून जातील आणि कोण त्यांच्याकडे रडायला पण नाही राहणार. मला फक्त एक गोष्ट मदत करा, हा टाइम जो माझ्याकडे दिसतो तो करेक्ट टाइम आहे 6:45? मी 45 मिनिटं बोलतोय? Yes, Rabbi. पेमेंट वाव. ओके. सही. मला वाटलं मी 10 मिनिटच बोलतोय फक्त. तर इथपर्यंत. इकडे कोणा प्रश्न आहेत पहिल्या चॅप्टर मध्ये कुठल्या पण पसुकीमध्ये? आणि बेमेत मी तुम्हाला रिक्वेस्ट करतो की तुम्ही हे जे चॅप्टर, हे जे पसुकीम आहेत, ते चॅप्टर्स आहेत डिफिकल्ट चॅप्टर्स. स्टोरीज नाही आहेत, स्टोरीज नाही आहेत. रिअल तोरा ज्याला बोलतात, त्याच्यामध्ये रिअल रिअल प्रूफ आहेत त्याच्यामध्ये येत आहेत. रिवाइज करा विथ ट्रान्सलेशन आणि बघा प्रश्न आहेत का, कुठं काय अडते का. या गोष्टी ज्या आहेत त्या बेमेत हातामध्ये असल्या पाहिजेत. हे लक्षात ठेवायसाठी माणसाला तो लाईन मध्ये ठेवते, हा मुसार जो आहे तो माणसाला लाईन मध्ये ठेवते. तो बेसा आपण चालू करू विथ व्हॉट एव्हर टाइम इज लेफ्ट. आपण चालू करू सेकंड चॅप्टर. सेकंड चॅप्टर जो आहे, जसं मी बोललो, हा चॅप्टर जो आहे तो आहे नेखामा. तो आहे इन द डेज ऑफ मशियाह बेन दवीद. त्याच्या दिवसाची नेबुआ आहे. त्या दिवसामध्ये काय होणार आहे त्याची नेबुआ आहे. आणि इकडे जे आहेत म्हणजे बघा स्विच, पहिल्या चॅप्टर इकडे दिलाय डिस्ट्रक्शन कशामुळे होईल आणि हाशेम तिकडे टिप्स देते आपल्याला थ्रू नवी, थ्रू अ प्रॉफिट, की कसं तुम्ही वाचू शकता या गोष्टींमधनं. आणि लगेच इकडं या चॅप्टर मध्ये ऑलरेडी येतील नवी आणि सांगतील आपल्याला काय होणाऱ्या दिवसांमध्ये जेव्हा येईल मशियाह बेन दावीद. तुम्ही इमॅजिन करू शकता, आपल्याला 67 चॅप्टर्स आहेत तिथपर्यंत, आपल्याला 69 चॅप्टर्स आहेत तिथपर्यंत जायचं आहे आपल्याला. इकडे काय कुठल्या प्रोफेसीज आपल्याला दिसणार आहेत काय. आणि तुम्ही बघा हे पसुकीम जे आहे ते फेमस पसुकीम आहेत. तेफिलोत मध्ये नमाजींमध्ये आपण करतो तेव्हा ते पसुक सारखे सारखे येतात. आणि भाऊ कसे आपल्याला माहिती असले पाहिजे ते पसुकीम काय. आणि खूप मोठी स्कूत आहे की आपण नवी स्टार्ट पासून शिकतोय. सगळा जो आहे जसा कनेक्शन आहे, एक कनेक्शन एक पुस्तकचा. आणि तनाक नाही फक्त मोशेचे बुक्स, याला कम्प्लीट तनाक आणि बाकीच्या गोष्टींमध्ये पण आपल्याला मदत करत आहे. तुम्ही बघा मुसाचे बुक्स घ्या, तुम्ही बुक्स घ्या, गमारा घ्या. जेवढं तुम्हाला पसुकी माहिती असतील तेवढ्या बाकीचे पण तो अभ्यास जो आहे तो
तो आतामध्ये राहील, तो समजेल कुठं आलाय, कसं पसूक कुठं आला. जे पसूक आपल्याला माहिती आहेत त्याच्यामध्ये नक्की आपल्याला मेगिलाचे पसूक बरेचसे पसूक आपल्याला माहिती आहेत. त्याचे पसूक आपल्याला दिसतील गमारामध्ये, आपल्याला तो गमारा समजायला पण इझी जाईल. तसंच इकडे पण जो कोण बसते आणि शिकते हे पसूकी कंटिन्युएशन मध्ये, त्याला गमारा पण इझी जाईल शिकायला. आणि ऑब्व्हियसली जोहार, कारण की जोहार जो आहे तो ऑल ट्रान्सलेशन आहे अख्ख्याच्या तनाकचा. ट्रान्सलेशन नाही, पेरुश आहे तो, एक्सप्लेनेशन आहे तनाकचा. जोहार मध्ये तुम्ही बघाल पसुकी इकडनं तिकडनं सगळ्या याच्यामध्ये उडत राहतात आणि ते कनेक्ट करतात रबी शिमोन. तर चॅप्टर सेकंड इकडे लिहिला आहे दवा अशेर हया, दवा अशेर खजा. यो ये अभी एक प्रश्न आहे. काय तुमच्या मागच्या टॉपिक बद्दल होता. तर जेव्हा मशिया येईन आणि मेजॉरिटी लोक दोन दोन आहे, मेजॉरिटी लोक सरळ असले तर काय प्रॉब्लेमच नाही. ते सरळ मार्गाने किंवा सोप्या मार्गाने मशिया येईन. किंवा जेव्हा मेजॉरिटी लोक चांगले नसणार, तर जे लोक चांगले आहेत त्यांचा काय होणार? बिकॉज ऑफ दी अदर, म्हणजे अदर पीपल. आपण जे वाचलं तसाच जे कोण एकदम सदिकी माहीत त्यांना आशेम हात देऊन बाहेर काढत. जे कोण थोडे माखलेले आहेत म्हणजे बेनोनीम ज्याला बोलतात, बेनोनीम ची डिफिकल्ट आहे अंडरस्टँड कॅन. इकडं अलाहामध्ये लिहितात आंबाम, तिकडे आंबाम नाही भोजानिश मिशनल रोजानिश तिकडे आणतात की 50-50 म्हणजे जे आवेरोत आणि त्याचे मिचवत जे ते परफेक्ट बॅलन्स आहे. तिकडे डिस्कशन आहे, खूप मोठं डिस्कशन. कशाला बोलतात का, कारण की नाही प्रत्येक मिचवा आणि प्रत्येक आवेरा सेम आहे, म्हणजे त्याचा बॅलन्स जो आहे तो परफेक्ट असणं कसा आणता येईल ते मोठे मोठे डिस्कशन, मोठे मोठे रबानी तिकडे विचारतात कसं आहे. पण तो नक्कीच बेनोनी म्हणजे हाफ हाफ तो आहे. त्याला बोलतात, त्याला त्याच्यापासून धुवून काढीन, त्याला मी साबणाने धुवून काढीन, त्याला बाहेर बाहेर काढीन. आणि जो कोण एकदम माखलेला आहे, ज्याच्यामध्ये मिक्स झालेले आहेत आवेरोत, त्याला आपण चुवा करायचा, त्याला तो बाहेर काढेलच हशेम. म्हणजे जरी आपल्या समोर आजूबाजूला सफरिंग असतील आणि जरी माणसावरती सफरिंग येतात, आणि खूप मोठी टेस्ट आहे कॅन, ही खूप मोठी टेस्ट आहे. हे अभिषेक बयोखा जोहार मध्ये आणतात की जेवढा त्या माणसाला माहिती आहे, जेवढा त्या माणसाला अंडरस्टँडिंग आहे हाशेमचा, एलाकूतचा. एलाकूत म्हणजे हाशेमच्या बिहेवियर कसं झालं, हाशेमचा हाशेमचा रुलिंगचा जसा माहिती आहे त्याला की कसा हाशेम डिसिजन घेते, कसं आहे करते करते, त्याच्यापासनं त्याचे चॉईस ज्या आहेत त्या कमी कमी होत जातात. आणि ज्या माणसाला चॉईस नाहीये, ज्या माणसाला चॉईस नाहीये त्या माणसाला बोलतात सदिक. का, कारण की त्याला माहितीये की सगळ्या गोष्टीमध्ये हाशेम डिसाईड करते. मला असं वाटते की ज्याला कोणाला वाटते की त्यांनी डिसिजन घेतला, त्यांनी केला राईट, त्यांनी केला रॉंग, त्यांनी केला हे, त्यांनी केला ते, शुभ ही गोष्टीमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत कॅन, खूप सारे क्वेश्चन्स आहेत. पण फक्त बोलतोय जनरली बोलायला, समजा एक्सप्लेन मला करायचं आहे कॅन. शब्दात तोडायला तुम्ही नॉर्मल ज्यूइश माणसाला मी विचाराल शब्दात तोडायचा शब्दाच्या दिवशी, त्याला चॉईस आहे का, तो तुम्हाला बोलेल नाही चॉईस कसं काय, अजिबात चॉईस नाही. तुम्हाला बोल लाईट लाव, सिगरेट घे, तो सिगरेट जो आहे तो आठवडाभर सिगरेट पिते, शबात तो येते सिगरेट बंद, त्याला त्याला काय पाहिजे तो जाते बेतकेनेसेत मध्ये, तो स्वतःला कंट्रोल करते आणि आठवड्यामध्ये तो त्याला त्याच्याकडे चॉईस नाहीये आता. जसं बघायला गेला तर खोलला पण त्याच्याकडे चॉईस नाही, पण खोलला तो स्वतःला देते जसं काय चॉईस, म्हणजे तिकडे तो जसं काय स्वतःचे ऑप्शन्स आहे की नाही सगळी गोष्ट आशेम करणं याला आहे, तो माझ्या हातामध्ये पण ताकद आहे. तसं शब्दात पाळणं न पाळणं जसं ऑप्शन नाहीये, तसं बाकीच्या गोष्टींमध्ये त्याला ऑप्शन नाहीये. कुठला मिचवा करायचा, कुठला मिचवा नाही करायचा, कुठला मिचवा स्ट्रॉंग करायचा, कुठल्या मिचवामध्ये तो थोडा वीक राहते, हे करते ते करते, तर त्याच्यामध्ये ऑप्शन नाही राहणार. त्याच्यामध्ये जेव्हा ऑप्शन नाही राहणार तेव्हा तो येईल कम्प्लीट लेवलला की ज्याला म्हणजे त्याला त्याच्यावर ऑप्शनच नाहीये की तो मिचवा नाही करते, तो आवेरा करते, आवेरा करायचा मिचवा करायचा होता. श्लीलात कसा तिकडे लिहिलाय जवारमध्ये, निगेशन ऑफ श्लीलात बेखिरा इदियात तोवा. म्हणजे जेव्हा त्याला समजते की त्यांनी ज्या बाईबरोबर लग्न केला, ज्यांनी त्यांनी सिलेक्ट केलेचे मित्र सिलेक्ट केले ते त्याच्या हातामध्ये नव्हते, सगळं आशेने डिसाईड केला होता फॉर ऑल दी ऍक्शन्स. मला माहिती मी स्वतःला खूप मोठ्या डिबेट साठी ओपन केलंय, पण असं लिहिलेलं आहे की आपण तुम्हाला माहिती आपण नाही लाज मानत क्वेश्चन्स साठी, आणि आपल्याला दाखवा आवडतात क्वेश्चन्स काय. तर
काय बोलतात की त्यांनी ती बायको सिलेक्ट केली, तर बोलतात त्याच्या हातामध्ये नव्हते ते ऑप्शन. त्याने ऑप्शन पण नव्हता. त्यांनी मित्र सिलेक्ट केले, त्यांनी शखेन सिलेक्ट केले. जसं शखेन तो सिलेक्ट नाही करते, तसं तो मित्र पण सिलेक्ट नाही करते. त्याच्या खुयोतमध्ये त्याला ते मित्र मिळाले, त्याच्या खुयोतमध्ये त्याला ती बायको मिळाली, त्याच्या खुयोतमध्ये त्याला त्याचे सासरे आणि त्याचे सासू मिळाले. एव्हरीथिंग हाशेम चालवते. जसा लिहिलाय गमानामध्ये, काय जसं आपण गमानामध्ये बघतो, अकोल विदेशमाय, माझे अकोल विदेशमाय, अकोल, माझे अकोल, अकोल, माझे अकोल. तुझी मशीद, तुझी बेतकेनेस आहे, तुझ्या सिद्धूमध्ये नमाज करतो, तुझा जो खजाना आहे, तुझा जो मित्र आहे, तुझा तुला जो बॉस आहे, अकोल विदेशमाय, खूच मिरात शमाय. तू कसं वागतोस ते तुझ्या हातामध्ये आहे. ही मिरात शमाय, मला लिहिरात शमाय. जो माणूस मी ऍक्सेप्ट केलाय की तो कधीच तुम्हाला अचूक नाही दिसतो, कधीच तुम्हाला सॅड नाही दिसत. कसं की नाखोन डिफिकल्ट टेस्ट येतात, डिफिकल्ट माणसावरती प्रॉब्लेम्स येतात, हे होतात ते होतात. अकोल विदेशमा अक्कोल. मग तो येते त्या लेवलला की त्याला माहितीये येऊ दे, पडू दे इराण, पडू दे व्हेनेझुएला, पडू दे जे अमेरिका, घेऊ दे ग्रीनलँड, डिस्ट्रॉय करू दे सगळ्यांना. अकोल विदेशमा आहे. मला 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 काय फरक पडते. माझ्याकडं हाशे माझा आबा आहे. मला त्याला माहितीये काय माझ्यासाठी चांगलं आहे. हा तुम्हाला आम्ही का? तुला वाटते तू करू शकतोस तर बेसाय बेजत हशेम का का असे काय पाय तुला कर. तू एकदा बघितलंस फक्त अटॅक करून काय झाला, इस्रायलवरती अटॅक केलास, काय तुझी कंडिशन झाली, कर अजून अटॅक कर, अजून अटॅक कर, म्हणजे लवकर लवकर तुमचा एंड होऊन जाईल. आणि भाऊ कसे हे जे आपले पशुकी माहिती लवकर लवकर आपल्या दिशा चांगले होतील काय बेजात असेल लांब आलो. त्यामुळे एंड ऑफ द टाइम जे आपल्या दिशे वाईट होते, हा तो मेला आहे मेला ते अकोल विदेश आहे. आणि जो तो मेला तो ऑब्विसली त्याच्या डेथ मध्ये काय. अजून एक मी टॉपिक ओपन करतो, काय डिफिकल्ट टॉपिक. जी लोक जी लोक शोआमध्ये म्हणजे जी लोक हॉलोकॉस्ट मध्ये वारली, तुम्हाला वाटते की ते वारले त्यांच्यासाठी वाईट झाला? याला त्यांच्यासाठी चांगला झाला. जी लोक तिकडे मेले टॉर्चरनी, त्यांच्या टॉर्चर आला त्यांनी वेळेले तिकडं त्या वेळेला त्या 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 डेज मध्ये कंडिशन जी होती ज्युइश लोकांची ती खूप 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 डिफिकल्ट होती इन टर्म्स ऑफ स्पिरिच्युअलिटी, इन टर्म्स ऑफ कनेक्शन टू हशेम. मस्किलीन हे ते पुढच्या चॅप्टर आपण बघू. आज मी चॅप्टर नाही चालू करणार कारण की तो कंटिन्यू मध्ये ठेवू आणि पुढच्या वेळेला आपण डिस्कस करू. पण ती जी कंडिशन होती ती नकोन दिसते आपल्याला की बॉडीज त्यांच्या मेल्या हे केल्या, खूप टॉर्चर झाला. नकोन नकोन वाईट गोष्ट आहे आणि वाईट वाटायला पाहिजे. पण जेव्हा आपण डीप अंडरस्टँड करू आणि बोनेन करू म्हणजे आपण जेव्हा डीप त्याचा विचार करू, आपल्याला समजेल की बेमेत हशेमने आपल्याला खेसेत केला की त्यांनी ह्या नेशामोतला हा टॉर्चर दिला आणि त्यांना रिडीम केला टू सफरिंग्स ऑफ द वर्ल्ड टू कम. त्यांना सगळ्या सफरिंग्स त्यांना इकडे पाठवल्या वर्ष भुकेमध्ये याच्यामध्ये त्याच्यामध्ये. नाखोन डिफिकल्ट आहे आणि हे आहे. पण कोण बोलला की वरती तिकडे इझी होता. आणि मी नाही बोलते की आपण ऍक्सेप्ट करायला पाहिजे तेव्हा बिसेल नो. जेव्हा आपण बोलू की नाही या गोष्टी चांगल्या नाही आहेत आणि हे झालं आणि वाईट झालं आणि प्रत्येक वेळेला आपण रिमाइंड करू त्यांच्याकडे आपण कधीच वाचू, त्यांच्या रिमेंबरन्स करू, अश्रू काढू त्यांच्याकडे आपण सगळं नको. पण अभ्यासामध्ये विचारामध्ये जेव्हा मी बघतो की ह्या गोष्टी होणार आहेत आणि मला माहिती आहे मला नवी सांगतात होणार आहेत या गोष्टी, बी प्रिपेअर्ड, बी रेडी. तुम्ही तयार राहा त्याच्या गोष्टी आणि जरी तुम्हाला दिसतं की वाईट होते, समजून घ्या या गोष्टी ज्या सिकीम हे जे जे ज्या तुम्हाला वाटते त्या सिल्वरला जेव्हा तो सोगय जेव्हा तो गोल्डस्मिथ आहे तेव्हा तो हिट करते त्याला सिल्वरला त्रास नाही होत की त्याच्यापासून त्याच्या इम्प्युरिटीज त्याला बाहेर काढतात. खूप त्रास होतो त्याला, मेल्ट करतात त्याला, हे करतात त्याला, सेकंड टाइम थर्ड टाइम स्मेल्टिंग आहे त्याला 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 मजा येते त्याच्यामध्ये नाही मजा येते. पण ती प्रोसेस जी आहे ती निडेड आहे. तुम्हाला यायचं आहे तिकडं त्या स्टेज मध्ये आपण बघू पुढच्या स्टेज मध्ये पुढच्या चॅप्टर मध्ये की आपल्याला नवी सांगतील की सगळे गोईम जे आहेत सगळे नॉन ज्युइश लोक जे आहेत ते येतील येरुशालायमला. येरुशालाम काय येतील येरुशालायमला? शिकायला तोरा आणि हाशेमचे मित्वच शिकायला येतील ते. मग तिकडे बोलतात की नंतर जो आहे तिकडे पसू काय आपण बघू की लो इल्मेदू गोयल गोयल मिल्खामा वेजे. तिकडे बोलतात की यहुदी लोकांना एकमेकांबरोबर तोरा शिकायला वेळ नाही राहणार आहे काय. कारण की एवढे सारे तुम्ही विचार करा की सगळे जे गोयम म्हणजे सगळे इंडियन, सगळे चायनीज पीपल, सगळे अजून कुठले मोठे मोठे नेशन अमेरिका, साऊथ अमेरिका, सगळे लोक येतील येरुशालायमध्ये तोरा शिकायला. तुम्हाला वाटते रबानी लोकांना वेळ राहणार आहे ज्युइश लोकांना तोरा शिकवायला? नाही. त्यांना शिकवायला लागणार आहे नॉन ज्युइश लोकांना तोरा, बेसिक हलाखोत, नेतिला यदाईम, बिरकोत शाखा, हे ते सगळं त्यांना शिकवायला लागणार आहे.
आपले हालाखोत समजायसाठी म्हणजे त्यांना वेळ ऑब्व्हियसली डिपेंड्स करते की त्यांना त्यांना कुठले मिसोत लागणार आहेत. ओपिनियन्स आहेत त्याच्यामध्ये पण रामखालचे वगैरे की आपले जे मिसोज आहेत ते वेगळे होतील, त्यांचे मिसोज वेगळे होतील, त्यांचे मिसोज आधी अजून पण राहतील ते खुले. पण त्यांना आपल्या तोरा शिकवायला लागणार आहे की हाशिमला काय पाहिजे, कसं दिसते. तर बोलतात की जे हो त्या स्टेजला ज्युईश लोकांना तोरा जेवढा तोरा शिकत तिथं त्यांची लेवल स्टॉप आहे तिकडे ते मस्त तिथपासून त्यांना शिकवायला लागेल सगळ्यांना आपल्याला सगळ्यांना नॉन ज्युश लोकांना शिकवायला लागेल. म्हणजे आता जी वेळ आहे आपल्याकडं त्या वेळेचं त्यांनी युटिलायझेशन करून जेवढं आपल्याला जास्त शिकतात तेवढं त्यांनी शिकायला पाहिजे. का कारण की समजा उद्या काय चालू झाला की जसं तुम्हाला दिसते कंडिशन किती वोलाटाईल 2 तासामध्ये नेशन्स कॅप्चर होतात. तसाच काय पण होऊ शकते चिकचाक केन इकडनं तिकडनं त्याला त्याला राग आला याला राग आला टाक 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 या आठवड्यामध्ये मशिया आला जे सगळे लोक येतील इकडे त्यांना शिकवायला लागेल तो आपल्याला कसं शिकवणार. म्हणजे त्याच्यामध्ये तो लिमिट होता आपल्याला. त्यामुळे जी वेळ त्याच्याकडे आहे त्यांनी युटिलायझेशन करायला पाहिजे या गोष्टीसाठी. का कारण की बघू आपण पुढच्या चॅप्टर मध्ये की ते जे येतील इकडे आणि ते बघतील की अरे ही लोक जे ते आमच्यासारखेच वागतात. दिवसभर टेलिफोनवरती स्क्रोलिंग करते तो अजून कोणाचे हे करते न्यूज मध्ये याच्यामध्ये फुटबॉलच्या स्टेडियम वरती. सॉरी इंडियाला पण होतं आमच्या इकडे इंडियाला पण क्रिकेटचे मॅच होते दिवसभर. मग फुटबॉल मला कशाला पाहिजे. त्यामुळे इकडं बोलतील आपल्याला की तुमच्याकडे येणार आहे ते शिकायला तुम्ही स्वतःला रेडी करा. ते येतील तेव्हा तर काय कराल तुम्ही. म्हणजे आपली इज्जत नको निघायला म्हणून काय की त्यांना जास्ती माहिती आपल्यापेक्षा आणि ते आपल्याकडनं शिकायला मागतात. तर बेजार आपण इकडे थांबू. ओ लिखा अजून काय विचारायचंय. नाही तर आपण इकडे थांबू मग आणि पुढच्या आठवड्यामध्ये आपण चॅप्टर बेस चालू करू. सगळ्यांना शपवतो पुढच्या आठवड्यामध्ये भेटू. हे वेनसडेला भेटू. खुदा हवं सगळं बोलतो.